नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात धू धुतल्यानंतर सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीमध्ये आता दुसरी केस म्हणजे ही केस त्यावरनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता 2024 मध्ये, का निर्णय होता की शिंदे गटाचे आमदार हे अपात्र नाहीयेत, त्या निर्णयाची आज सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी चिरफाड केलेली आहे. ही केस आणि ही केस अशा दोन केसेसवर सध्या सुनावणी सुरू आहे. म्हणजे पक्ष चिन्ह आणि नाव हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा. आणि तुम्ही क्रोनॉलॉजी बघा तर ईसीआयचा निर्णय 2023 मध्ये आलेला आहे आणि शिंदे गटाचे आमदार क्वालिफाय आहेत हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय 2024 मध्ये आलेला आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी हे एकच नाहीयेत हा मुद्दा आता तुम्हालाही कळला असेल आपल्या इतक्या व्हिडिओजमधनं. हा मुद्दा थ्रू आउट पकडून कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची अक्षरशः चिरफाड केलेली आहे. पण प्रश्न आहे की नार्वेकरांच्या निर्णयामध्ये नेमकं काय चुकलं असं कपिल सिब्बल म्हटलेत. तर हे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत क्विक पॉइंट्समध्ये सांगणार आहे. पहिला मुद्दा डिस्क्वालिफिकेशन केस आणि पक्ष कोणाचा या केसची क्रोनॉलॉजी, याचा क्रम. सिब्बल सुरुवातीलाच म्हटले की आता आपण MLAच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल म्हणजे अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात करू, असं म्हणून सिब्बल यांनी बोलायला सुरुवात केली. 10व्या अनुसूचीमध्ये म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ मध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये स्प्लिट ही कॉन्सेप्टच नाहीये. म्हणजे जे कायद्यातच नाहीये त्याच्या जोरावर तुम्ही आमदारांना प्रोटेक्शन दिलं हेच बेसिक गणलंय, अशा साधारण लाईनवर हा युक्तिवाद सुरू झाला. सिब्बल यांचं म्हणणं होतं की आधी या आमदारांचं क्वालिफिकेशन तर ठरवा ना. पक्ष शिंदे गटाच्या हातात ECIनं दिला, पण ते आमदार पात्र आहेत की नाही हे नंतर ठरलं. म्हणजे सोप्या भाषेत 10वीचं सर्टिफिकेट आधी मिळालं आणि मग विद्यार्थी 10वीच्या एक्झामसाठी अपियर झाला, त्यातली काहीशी ही गत आहे. सो सिब्बल म्हटले की द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग हु इज द पार्टी मस्ट बी कॉन्सिक्वेन्शियल अपॉन द डिसिजन ऑन द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. म्हणजे साध्या भाषेत कोणता गट हा खरा पक्ष आहे हे ठरवण्याची प्रोसेस हे आमदार अपात्र आहेत की नाही या डिसिजन नंतर व्हायला हवी. कारण समजा एखाद्या गटातले आमदार शेवटी डिस्क्वालिफाय झाले तर त्या आमदारांची संख्या लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी मोजताना ग्राह्य धरता येईल का? नाही ना. सिब्बल याच मुद्द्यावर म्हणतात की इफ दोज MLAs आर अल्टिमेटली डिस्क्वालिफाईड द स्ट्रेंथ इन द लेजिस्लेचर वुड हॅव टू बी डिसरिगार्डेड. म्हणजे आज तुम्ही म्हणताय आमच्याकडे बहुमत आहे, पण उद्या हेच आमदार डिस्क्वालिफाय झाले तर मग ती मेजॉरिटी 12च्या भावात गेली ना. साधारण हा सिब्बल यांचा सगळ्यात पहिला मुद्दा होता. आता दुसरा मुद्दा, राहुल नार्वेकरांच्या निर्णयाची त्यांनी कशी चिरफाड करायला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांचा हा जो निर्णय तो आता अख्खा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत बसत नाही. जे कपिल सिब्बल यांनी प्रॉमिनंट पॉइंट्स ह्याच्यामध्ये सांगितले ते मी तुम्हाला सांगते. तर त्यांच्या या निर्णयामध्ये असं एक कन्क्लुजन आहे जे सिब्बल यांनी आज कोर्टात सांगितलं की पक्ष प्रमुखांचं जे म्हणणं आहे तेच संपूर्ण पॉलिटिकल पार्टीचं म्हणणं आहे किंवा तीच संपूर्ण पॉलिटिकल पार्टीची इच्छा आहे असं नाहीये. आणि जर लिडरशिपमध्येच मतभेद असतील तर पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे संपूर्ण पक्षाची इच्छा मानता येणार नाही असं राहुल नार्वेकरांच्या डिसिजनमध्ये. सिब्बल यावर जवळपास संतापून कदाचित म्हटले असावेत की हाऊ कॅन ही से दॅट. म्हणजे हे नार्वेकर म्हणूच कसं काय शकतात. कारण सिब्बलांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते, त्यांची लिडरशिप होती, त्यांच्या लिडरशिप खाली इलेक्शन झाल्या, त्यांच्या लिडरशिप खाली धनुष्यबाण हे चिन्ह सगळ्या उमेदवारांना मिळालं, पुढे त्याच चिन्हावर निवडून आलेले लोक पुढे मंत्री झाले. आणि मग सिब्बल असं म्हणतात की अचानक असा कुठून प्रश्न आला की पक्षप्रमुखांना पक्षाच्या वतीनं निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. आता तिसरा महत्वाचा मुद्दा सिब्बल यावेळेला सुप्रीम कोर्टात म्हणले की तुम्ही 2018 मधलं जे पार्टी म्हणजे ओरिजिनल ऑर्गनायझेशनल पार्टी स्ट्रक्चर होतं ते मान्य केलं आणि मग ते पुन्हा बाजूला पण सारलं. हा जो क्रिटिकल फ्लिपफ्लॉप आहे तुमच्या निर्णयामध्ये तो असा का आहे? कारण सिब्बल यांनी नार्वेकरांच्या डिसिजनमधलं कॉन्ट्राडिक्शन पकडलं. नार्वेकरांच्या निर्णयात 2018 मधलं लिडरशिप स्ट्रक्चर विचारात घेतलं गेलंय, पण त्यानंतर तेच स्ट्रक्चर बाजूला सारलं गेलं असं सिब्बल म्हणले. सिब्बल असं म्हणले की ही अग्रीज दॅट द 2018 लीडरशिप स्ट्रक्चर इज अ रेलेव्हंट लीडरशिप स्ट्रक्चर अँड देन ही डिसरिगार्ड्स इट. म्हणजे एकीकडे म्हणायचं की हो 2018ची लीडरशिप स्ट्रक्चर रेलेव्हंट आहे आणि दुसरीकडे त्या स्ट्रक्चरच्या आधारावर जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो मात्र घ्यायचा नाही. तर सिब्बलांनी असा प्रश्न विचारला की मग 2018ची स्ट्रक्चर रेलेव्हंट आहे की नाही. आणि त्याही पुढचा मुद्दा आहे की या निर्णयामध्ये जर 1999 म्हणजे 1999चं कॉन्स्टिट्यूशन पक्षाची घटना मान्य धरली असेल, जर मान्य केली असेल तर सिब्बल यांचा पुढचा असा मुद्दा आहे की ती घटना आली कुठून, का ती कन्सिडर झाली आहे
लक्षात घ्या, इथे थोडंसं लीगल कॉम्प्लिकेशन आहे. नार्वेकरांनी 1999च्या शिवसेना पक्षघटनेचा आधार घेतला, पण सिब्बल असं विचारतात की स्पीकरला 1999च्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जाण्याचा अधिकार कुठून मिळाला. कारण सिब्बल सांगतात की ECIच्या रेकॉर्डवर 1999ची कॉन्स्टिट्यूशन होती. मग प्रश्न असा आहे की ECI प्रोसिडिंग्स आणि डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स ज्या 2023 आणि 24 अशा अनुक्रमे झाल्या त्या वेगळ्या आहेत. मग स्पीकर म्हणजे राहुल नार्वेकर यांनी ECIच्या प्रोसिडिंग्स मधली कागदपत्र आपल्या डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स मध्ये आणून त्यावर निर्णय त्यांनी कसा काय घेतला, हा कपिल सिब्बल यांचा मूलभूत ज्युरिस्डिक्शनचा प्रश्न आहे. आता युक्तिवादात पुढे जाताना कपिल सिब्बल हे डायरेक्ट सुभाष देसाई केसच्या निर्णयाबद्दल बोलतात. ते म्हणतात की समजा दोन रायव्हल फॅक्शन्स दोन वेगळ्या पार्टी कॉन्स्टिट्यूशन्स घेऊन आले, तर स्पीकरनं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी कोणती कॉन्स्टिट्यूशन विचारात घ्यायची. ज्या कॉन्स्टिट्यूशनची प्रत ही रायव्हल फॅक्शन्स तयार होण्यापूर्वी ECIकडे सादर करण्यात आली होती ती, म्हणजे जोपर्यंत शिंदे गट तयारच झाला नव्हता त्याच्या अलीकडची जी कॉन्स्टिट्यूशन आहे जी ECIकडे गेलेली आहे ती कन्सिडर करायला हवी. आणि शिवसेनेच्या बाबतीत सिब्बलांचा दावा काय की 2018ची कॉन्स्टिट्यूशन दोन्ही बाजूच्या संमतीनं ECIकडे होती, म्हणजे रायव्हल फॅक्शन्स तयार होण्याच्या आधीची रेलेव्हंट कॉन्स्टिट्यूशन कोणती, तर 2018ची असं सिब्बल म्हणतात. सिब्बल असं म्हणतात की 1999ची जी कॉन्स्टिट्यूशन घेऊन येण्याचा मुद्दा आहे तो त्यावेळेला मांडला गेला नव्हता. मग आता 1999चं कॉन्स्टिट्यूशन आलं कुठून ज्याच्या बेसिसवर हा निर्णय झालाय, हे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचंच आहे असं सिब्बल म्हणतात. आणि त्यानंतर ते एक तगडा आरोप असा करतात, ही न्यू व्हॉट ही हॅड टू डिसाइड, देन ही सॉर्ट ऑफ थ्रू सम कॉन्व्होल्युटेड लॉजिक टू ट्राय टू रीच द पर्टिक्युलर आउटकम. म्हणजे सोप्या मराठीत निकाल आधी ठरवला आणि त्यानंतर तो निकाल योग्य ठरवण्यासाठी कायदेशीर लॉजिक शोधलं गेलं, असा आरोप सिब्बल यांनी केलाय. आणि हा साधा टेक्निकल ऑब्जेक्शन नाहीये, हे डायरेक्ट डिसिजन मेकिंग प्रोसेसवरचा हल्ला आहे. पुढे सिब्बल असं विचारतात की फायदा 2018च्या कॉन्स्टिट्यूशनचा घेतलात पण मान्यता 1999च्या कॉन्स्टिट्यूशनला दिलीत, हा मुद्दा खूपच राजकीय आणि कायदेशीर आहे. ते म्हणतात की ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली, ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, ज्या 2018च्या पार्टी स्ट्रक्चरचा तुम्ही फायदा घेतलात त्याच स्ट्रक्चरला आता बाजूला सारायचं आणि लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणून म्हणायचं आम्हीच पॉलिटिकल पार्टी. आणि या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी नार्वेकरांच्या निर्णयाबद्दल एक फंडामेंटल लीगल आक्षेप घेतला. लेजिस्लेटिव्ह पार्टी ही कधीच पॉलिटिकल पार्टी होऊ शकत नाही असं कायद्यात सांगतो असं ते म्हटले. कपिल सिब्बलांचा हा युक्तिवाद फक्त नार्वेकरांच्या एका निष्कर्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर 10th स्केड्यूलची पूर्ण रचनाच स्पीकरनं उलटी सुलटी करून टाकली असा काहीसा हा गंभीर आरोप आहे. सिब्बल म्हणतात की राहुल नार्वेकरांनी आपल्या निर्णयासाठी सादिक अली जजमेंटवर भर दिला, पण सिब्बलांचा दावा आहे की हे जजमेंट या केसला लागूच होत नाही. का? कारण 21 जून 2022ला जेव्हा ऍक्च्युअली फूट पडली तेव्हा संघटनात्मक पक्षात कुणाचं बहुमत आहे हा प्रश्नच त्याच्या वेळेला निर्माण झालेला नव्हता. सिब्बल हे स्पष्ट करतात की त्या दिवशी 21 जून 2022ला शिंदे गटाचा दावा असा नव्हता की पक्षाच्या ऑर्गनायझेशनमध्ये आमच्याकडे मेजॉरिटी आहे. हा दावा नंतर 19 जुलैला पुढे आणला गेला, म्हणजे 21 जून 2022ला जे घडलं ते पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट झाल्याच्या बेसिसवर झालेलं नव्हतं असं सिब्बल म्हणले. आणि त्यामुळे सिब्बलांनी असा सवाल केला की 21 जूनच्या परिस्थितीवर निर्णय घेताना नंतरचा ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीचा दावा कसा काय वापरला जाऊ शकतो. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्हिप आणि लीडर. नार्वेकरांनी आपल्या निर्णयात असं मान्य केलंय की रिस्पॉन्डंट्स म्हणजे शिंदे गटानं नियुक्त केलेला लीडर आणि व्हिप हा व्हॅलिड होता. आणि इथे सिब्बलांनी मोठा आक्षेप घेतला. ते म्हणले की स्पीकरनं असा कन्क्लुजन काढून 10th स्केड्यूलची जी संपूर्ण स्ट्रक्चर आहे तेच बदलून टाकलंय. कारण अँटी डिफेक्शन लॉचा मूलभूत उद्देश काय? तुम्ही ज्या पॉलिटिकल पार्टीच्या तिकिटावर निवडून आलात त्या पक्षाच्या अधिकृत निर्देशांना तुम्ही बांधील असता. पक्षाचा व्हिप म्हणजे फक्त एखाद्या आमदारानं स्वतःच्या मर्जीनं काढलेला आदेश नाहीये, तो पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिशियल ऑथॉरिटी मधून येतो. पण सिब्बलांच्या मते नार्वेकरांच्या निर्णयानं काय केलं तर पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यातला फरकच पुसून टाकला. सो सिब्बल यांचं संपूर्ण आर्ग्युमेंट एका वाक्यात सांगायचं झालं आजचं तर स्पीकरनं लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी याच्यातला कायदेशीर फरकच मिटवला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या पॉईंटला आजचं आर्ग्युमेंट थांबलंय, ते पुन्हा उद्या सुरू होईल. त्यामुळे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की मिळणार आहेत. याबद्दलचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण का करतोय याची माहिती मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, ते पण जरूर बघा. आणि या आपल्या व्हिडिओची यूट्यूबची लिंक प्लीज यूट्यूबची लिंकच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो व्हेरी मच.